राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये सरकारी बंगला मिळालेला आहे। ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना बंगला मिळाला त्याच्याच बाजूला शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राहतात। त्यामुळे शरद पवारांच्या शेजारीच सुनेत्रा पवार यांना दिल्लीमध्ये सरकारी बंगला मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच राज्यसभेच्या खासदार झालेल्या आहेत आणि त्यांना श्रेणी 7 या वर्गवारीतला सरकारी बंगला मिळालेला आहे, जो दिल्लीतल्या लुटियन झोनमध्ये 11 जनपद या मार्गावर आहे। सर्वात मोठी श्रेणी ही श्रेणी 8 ची आहे, जिथे शरद पवार यांना सुद्धा त्या वर्गवारीमध्ये बंगला मिळालेला आहे। आणि दुसऱ्या त्याच्यानंतरची जी मोठी श्रेणी आहे तो 7 जी श्रेणी आहे त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना बंगला मिळालेला आहे। साधारणतः जो पहिल्यांदा खासदार होतो व्यक्ती त्यांना कशा पद्धतीची घरं मिळणार याबद्दलची चर्चा होत असते, परंतु थेट 11 जनपद परिसरामध्ये आणि थेट श्रेणी 7 वर्गवारीतला बंगला हा सुनेत्रा पवार यांना मिळाल्यामुळे त्यांना असा बंगला कसा काय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील या नेत्यांनी सुद्धा या केंद्र सरकारच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। परंतु आता शरद पवारांच्या बाजूला सुनेत्रा पवारांना बंगला कसा मिळाला, त्या बंगला मिळाल्याचे किंवा बंगला देण्याचे किंवा बंगला वाटपाचे निकष काय असतात, पहिल्यांदा खासदार झालेल्या लोकांना किंवा खासदारांना कशा पद्धतीने घराची सुविधा दिल्लीमध्ये सरकारकडून देण्यात येते हे आपण जाणून घेऊयाच। परंतु शरद पवारांच्या बाजूला सुनेत्रा पवार यांना बंगला मिळण्याचं कारण काय हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर आपण सुरुवातीला दिल्लीमध्ये खासदारांना कशा पद्धतीने बंगले मिळतात त्यासाठीचे नियम काय आहेत हे आपण सुरुवातीला साधारण समजून घेऊयात। ज्येष्ठत्व टर्मनुसार बंगल्यांचं वाटप हे दिल्लीमध्ये होत असतं। एखादा नेता आज ज्येष्ठ असेल, त्याचं वय जास्त असेल किंवा त्याच्या टर्म्स किती आहेत यावरून सुद्धा त्याला कशा पद्धतीचे बंगले द्यायचे याबद्दलचा निर्णय होत असतो। पहिल्यांदा जो व्यक्ती खासदार होतो त्याला श्रेणी 5 मधला बंगला मिळतो। श्रेणी 5 मध्ये बंगल्यात म्हणजे बेडरूम कमी असतील किंवा अन्य सुविधांचा त्यामध्ये कमी असतात। आता सुनेत्रा पवार या सुद्धा राज्यसभेच्या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना थेट श्रेणी 7चा जो बंगला देण्यात आला त्यावरून संजय राऊत यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। कारण किमान 4 वेळेस खासदार राहिलेल्या लोकांना श्रेणी 7चा बंगला देण्यात येतो। जो व्यक्ती पहिल्यांदा खासदार होतो त्याला श्रेणी 5चा बंगला मिळतो। मग अशा वेळेला सुनेत्रा पवार या पहिल्यांदा खासदार झालेले आहेत, त्यांना थेट श्रेणी 7चा बंगला कसा काय मिळाला असा प्रश्न हा अनेक विरोधकांकडून उपस्थित केला जातो। आता सुनेत्रा पवारांना ज्या श्रेणी 7 वर्गवारीतला जो बंगला मिळाला त्याची खासियत काय हे सुद्धा आपण समजून घेऊयात। या प्रकारच्या बंगल्यामध्ये साधारण 1.5 एकरचा परिसर असतो आणि ज्यामध्ये 4 बेडरूम, 1 हॉल, 1 डायनिंग आणि 1 स्टडी रूम, इतकंच नाही तर नोकरांना किंवा तिथल्या असलेल्या स्टाफ लोकांना एक क्वार्टर सुद्धा देण्यात येत असतं। त्याच्यामुळं एक संपूर्ण 1.5 एकराचा परिसर तिथे असतो। तिथे लोकांची अवजा सुद्धा वाढते, कारण हा 4 टर्म खासदार राहिलेल्या किंवा ज्येष्ठत्वानुसार किंवा त्याच्या टर्मनुसार अशा लोकांना हा बंगला देण्यात येत असतो, त्याचा राजकीय औरा पाहून सुद्धा। आता हा बंगला मिळाल्यानंतर श्रेणी 7 मधला सुनेत्रा पवार या केवळ शरद पवार यांच्या शेजारी झालेल्या नाही आहेत। कारण आता जरी बातमी ही शरद पवार यांच्या शेजारी त्या दिल्लीमध्ये राहणार अशी असली तरी सुद्धा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याच बंगल्याच्या शेजारी राहतात। तिथे जे पी नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा याच बंगल्याच्या म्हणजे त्याच मार्गावरती किंवा तिथेच त्या एरियामध्ये राहतात। आणि देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सुद्धा बंगला त्याच एरियामध्ये आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या शेजारी सुनेत्रा पवार झाल्या का, तर असं नाही, शरद पवारांच्या शेजारी ते झाल्या, पण सोनिया गांधी, जे पी नड्डा आणि रामनाथ कोविंद यांच्या सुद्धा शेजारी आता सुनेत्रा पवार या राहणार आहेत। अर्थातच आता यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले की दिल्लीत येण्या जाण्यासाठी त्यांनी अजित पवारांची सोय केलेली आहे। नेत्यांना कमी लेखण्यासाठी भाजपचं सरकार हे मुद्दामून करतंय। आम्ही पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा साध्या घरात आम्हाला जागा दिली गेली होती। दिल्लीमध्ये जेवढं कपट कारस्थान चालतं तेवढं जगात कुठेच चालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ही संजय राऊत यांनी केलेली आहे। तर रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणावरती त्यांचं मत मांडलेलं आहे। अजितदादांना दिल्लीत घरं वापरता यावी किंवा त्याचा राजकीयदृष्ट्या वापर करता यावा यासाठी हे झालेलं असावं। सरकारमध्ये असल्यानंतर बरंच काही करता येतं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आता दिल्लीमध्ये अनेकदा बंगल्यावरून वाद होत असतात। ज्या वेळेला राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली होती त्यानंतर त्यांचा बंगला काढून घेण्यात आलेला होता सरकारकडून। मग ज्या वेळेला ज्येष्ठ नेते असतात ज्यांची खासदारकीची टर्म संपलेली असते त्यांना सुद्धा अनेकदा सरकार बंगल्यामध्ये राहण्यासाठी जी मुदत आहे ती वाढवून देत असते। परंतु पहिल्यांदाच खासदार झालेल्या सुनेत्रा पवार यांना शरद पवारांच्या शेजारी किंवा सोनिया गांधी, जे पी नड्डा, रामनाथ कोविंद अशा लोकांच्या शेजारी श्रेणी 7 मध्ये जर बंगला मिळत असेल तर यावरून विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।